नाशिक लोकसभेचा महायुतीतला तिढा अजूनही कायम आहे। त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेकडून पुन्हा नाशिकच्या जागेवर दावे करण्यात येत आहेत। नाशिकच्या जागेवर आमचा दावा अद्यापही कायम असल्याचा पुनरुच्चार छगन भुजबळ यांनी केलाय। तर दुसरीकडे येत्या 2 दिवसात नाशिकातून माझी उमेदवारी जाहीर होईल अशी माहिती खुद्द हेमंत गोडसेंनी साम टीव्हीला दिली आहे। दरम्यान नाशिकची जागा कुणाची यावरून वाद सुरू असतानाच भाजपने शिंदे गटाला गिव्ह अँड टेकची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे। ही ऑफर नेमकी काय आहे बघूया एक स्पेशल रिपोर्ट। भाजपकडून शिंदे सेनेला गिव्ह अँड टेक ऑफर। ठाण्याच्या बदल्यात हवी नाशिकची जागा। भुजबळांची माघार तरीही हेमंत गोडसे वेटिंगवरच। छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवरून माघार घेतल्यानंतर शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा होणं अपेक्षित होतं। मात्र अजूनही घोषणा न झाल्यामुळे नाशिकच्या जागेवरून नवा ट्विस्ट निर्माण झालाय। दरम्यान भाजपनं शिंदे गटासमोर गिव्ह अँड टेकची ऑफर ठेवल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे। ठाण्याची जागा घ्या आणि नाशिकची जागा द्या अशी अट भाजपनं शिंदेंसमोर ठेवली आहे। म्हणून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा लांबणीवर पडल्याची चर्चा आहे। मला असं वाटतं का अधिकृत घोषणा 1-2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलं की नाशिकची जागा ही आपल्या विद्यमान शिवसेना लोकप्रतिनिधीची आहे, परंतु ही जागा शिवसेनेलाच आपण सोडू आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रितरित्या कामाला प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करावी अशा प्रकारची आश्वासन त्या ठिकाणी दिले। भाजपच्या गिव्ह अँड टेक पॉलिसीमुळे शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे। शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाणे जिल्हा शिवसेनेचा आणि पुढे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला राहिलाय। त्यामुळे ठाण्याच्या जागेवर पाणी सोडणं म्हणजे ठाकरेंविरोधात बॅकफूटवर जाण्यासारखं आहे। दुसरीकडे नाशिकची जागा ही 10 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे। 2014 आणि 2019च्या लढतीत हेमंत गोडसेंनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळांना पाडलं होतं। त्यामुळे नाशिकच्या हक्काच्या जागेवर माघार घेणं शिंदे गटासाठी अवघड झालंय। दुसरीकडे नाशिकात छगन भुजबळांनी माघार घेतली तरीही जागेवरचा दावा सोडलेला नाहीये। अजित पवार गटाकडे खूप उमेदवार असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे। आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहेत आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार उभं राहायला। आमच्याकडे माणसं खूप आहेत, कारण आमचे हे लोक हे सतत काम करत असतात। काय फक्त निवडणुकीच्या वेळेला आलेले नाहीत ते, त्याची काही काळजी करायचं कारण नाही। आमच्याकडे उमेदवार खूप आहेत, परंतु अगोदर ते कुणाला द्यायचं हे ठरलं पाहिजे। अजित पवार गटाच्या नाशिकवरील दाव्यामुळे शिंदे गटासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।